राज्याच्या राज्यकर्त्यांमध्ये सध्या देवी कामाख्याचे विशेष महत्त्व निर्माण झालेले असताना आता महाराष्ट्रातील पहिले आणि देशातील दुसरे असे देवी कामाख्याचे मंदिर नाशिकच्या निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथे उभारण्यात आले. हे भव्य मंदिर राज्यातील भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. पारंपरिक वास्तुशिल्प आणि भव्यतेचा संगम असलेल्या या मंदिराची रचना अत्यंत आकर्षक असून 111 खांबावर उभारण्यात आले. 21 कळस त्यातील 3 मुख्य कळस असलेल्या या मंदिराचे वैभव भाविकांना भारावून टाकणारे आहे. मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून आता प्राणप्रतिष्ठेचा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. देवी कामाख्या माता मंदिराची प्राणप्रतिष्ठा 21 ते 27 मार्च 2026 या कालावधीत मोठ्या धार्मिक उत्साहात पार पडणार आहे. या सोहळ्यानिमित्त पंचकुंडात्मक शतचंडी यज्ञासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील संत महंत धर्मगुरू नेते मंडळी तसेच लाखो भाविक उपस्थित राहणार असल्याचे मंदिराचे अध्यक्ष गणेश जगताप सांगत आहे. सिद्ध माँ कामाख्या माता मंदिर, सिद्ध नवनाथ बड़ेवा मच्छरनाथ मंदिर, सिद्ध महामाया तिलस्मेव यक्षिणी मंदिर, सिद्ध बावन्नवीर मंदिर, क्षेत्र धारणगाव खडक तालुका निफाड जिल्हा नाशिक महाराष्ट्र. हे महाराष्ट्रातील पहिलं कामाख्या माता मंदिर आहे. त्या मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे, आता पूर्ण झालेलं आहे. तरी तसेच 20 तारखेपासून मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला सुरुवात होणार आहे. मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी कामाख्या मंदिर गुवाहाटी तेथून 111 ब्राह्मण येणार आहे. तसेच तारापीठवरून 111 ब्राह्मण येणार आहे. तसेच मयांग मधून 111 ब्राह्मण येणार आहे. तसेच काशीवरून 111 ब्राह्मण येणार आहे. तसेच त्र्यंबकेश्वरवरून 111 ब्राह्मण येणार आहे. तसेच नाशिकवरून पण 111 ब्राह्मण येणार आहे. मोठ्या संख्येने साधू महंत त्यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच आपले आगोरी आखाडा असो, नागा आखाडा असो, किन्नर आखाडा असो, त्या तिन्ही आखाड्यांचे मोठे महंत, मोठे पदाधिकारी त्यांची पण उपस्थिती राहणार आहे. या मंदिराचं भव्य दिव्य असं उद्घाटन सोहळा होणार आहे. राजकीय क्षेत्रातील पण बरेचसे असे नामवंत मंत्री असो, पदाधिकारी असो, त्यांची पण उपस्थिती होणार आहे. आणि मंदिराचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला 21 कळस आहे. 21 कळसापैकी मुख्य 3 कळस आहे. मुख्य 3 कळसापैकी एका कळसावर 52 बिरांच्या मूर्ती पण स्थापना होत आहे. पूर्ण जेवढे 111 खांब आहे, खंबे आहे, त्या 111 खंब्यांवर 64 योगिनी मातेची पण स्थापना केलेली आहे. त्यांची पण पूजा त्या दिवशी होणार आहे. असं 2 एकर मध्ये भव्य दिव्य असं मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि आता प्राणप्रतिष्ठेची तयारी चालू झालेली आहे. तरी 20 तारखेपासून तर 27 तारखेपर्यंत मूर्ती प्राणप्रतिष्ठा चालणार आहे. त्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी लाखोच्या हजारोच्या संख्येने उपस्थित राहावा हीच माझी नम्र विनंती. आणि सर्वांना जय मा कामाख्या.